बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। तरुणांना शोरूम मधून आणलेल्या शूजच्या बॉक्स मधून चक्क भला मोठा नाग निघालाय आणि ही घटना पिंपळगावच्या बसवंत इथं घडलेली आहे। सोहेल शेख या तरुणानं नवीन शूज खरेदी केले, बॉक्स उघडताच नागानं फणा काढला। यानंतर सर्वांचीच घाबरगुंडी उडाली। या घटनेनंतर सर्पमित्राला बोलावून नागाला जेरबंद करत त्याला नैसर्गिक अधिवासात सोडलं गेलं। दरम्यान धक्कादायक अशी घटना आपण बघू शकतो। एक्सक्लुझिव्ह असा त्याचा व्हिडिओ आहे। या तरुणानं नवे कोरे शूज खरेदी केलेले होते। मोठ्या हौसेनं तो बॉक्स उघडायला गेला, मात्र त्याच्या शूज मधून नाग निघाला। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी बब्बू शेख हे आपल्या सोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। बब्बू, काय सांगाल? अतिशय धक्कादायक अशी घटना म्हणावी लागेल, नेमकं काय घडलं होतं इथे? फळा धक्कादायक आणि थोडीशी रंजक पण घटना आहे, कारण हा जो सोहेल शेख आहे त्याच्या जवळच्या नातेवाईकांचं लग्न होतं आणि त्यासाठी त्यांनी नवीन कपडे आणि नवीन बूट घेतलेले होते आणि त्यांनी बूट घेऊन बॉक्स घरात ठेवला आणि आज त्याला लग्न करायला जायचं होतं। जेव्हा त्यांनी बॉक्स उघडला तर समोर त्यांनी पाहिलं का नाग जो आहे तो फणा वाढून उभा होता। ते पाहून त्यांची घाबरगुंडी उडाली। त्यांनी तातडीने बाबा खरात म्हणून सर्प मित्र आहेत त्यांना फोन केला। ते बाबा खरात आले, त्यांनी या नागाला रेस्क्यू केलं आणि त्याच्या आदिवासी जंगलात सोडून देण्यात आलेलं। विशेष म्हणजे हा विषारी नाग आहे, तर त्यावेळीच यांनी सावधानता बाळगली नसती आणि त्यांनी जर त्याला दंश केला असता तर कदाचित अनर्थ घडला असता। मात्र नवीन बुटात नाग पाहून सर्वांना धक्का बसला आणि थोडंसं एक रंजक पण यायचं त्यांनी मजा पण घेतली। अतिशय धक्कादायक ही घटना म्हणावी लागेल बब्बू। आणि एक प्रश्न उपस्थित होतोय की हा नाग त्या शूज मध्ये कसा काय गेला असेल, कारण नवे कोरे हे शूज होते, अनबॉक्स सुद्धा केलेले नव्हते। हा जो सुरेश त्याचं जो घर आहे तर एका नाल्याच्या शेजारी आहे आणि त्या नाल्या परिसरात थोडंसं गवत जंगल वगैरे आहे आणि तिथे नेहमी साप नाग निघत असतात। कदाचित तो त्या नाल्यातूनच तो नाग आला असावा आणि जो बॉक्स होता तो त्याला थोडासा एक होल होता, म्हणजे सुराख होता, त्याच्यातून तो नाग शिरला आणि त्याच्यात जाऊन बसला। आणि जेव्हा आज या सोहेलने जेव्हा त्याचा बॉक्स उघडला, त्याला नवीन बुटं घालायचे होते, बाहेर जायचं होतं, मात्र बुटाच्या ऐवजी त्याला समोरच नाग दिसला। त्याची घाबरगुंडी उडाली, त्याच्या घरच्या लोकांची घाबरगुंडी उडाली आणि तातडीने सर्पमित्राला बोलवलं आणि त्याला जेरबंद करून या सर्पमित्राने नागाला त्याच्या आदिवासात सोडून दिला। बरोबर आहे बब्बू, ही दृश्य आपल्याकडे आहेत आणि त्याच्यामध्ये असं दिसतंय की बॉक्स आहे, शूज आहेत, तर एक्झॅक्टली त्याला जे प्लास्टिकचं एक कव्हर असतं शूजला तेही असेल, तर त्याच्यामध्ये हा नाग नेमका कुठे जाऊन बसलेला होता आणि त्यावेळेला जेव्हा हा नाग समोर आला त्यावेळेला एकूणच काय स्थिती होती, काय दृश्य होतं? जेव्हा हा नाग जो आहे तो प्लास्टिकच्या पिशवीत नंतर शिरलाय। अगोदर तो जेव्हा बॉक्स उघडलाय तर तो समोरच एकदम म्हणजे फणा काढून त्याच्यात बसलेला होता आणि बॉक्स उघडताच तो फ्रीजवर ठेवलेला, बाहेर फ्रीज आहे त्याच्यावर तो ठेवलेला होता। त्याच्यानंतर पटकन सर्पमित्राला बोलवलं, परंतु जेव्हा नागाला पाहून परिसरातले लोकही घाबरले होते, घरातली घाबरलेली होती आणि नाग जो आहे विषारी आहे, मोठा नाग होता, त्याच्यामुळे सर्वांच्या मनात भीती निर्माण झाली। आणि विशेष म्हणजे आपण एक कौतुकाचा विषय आहे का तो नाग शिरला कसा, पण जेव्हा बॉक्सला पाहिलं तर बॉक्स मध्ये छोटासा एक होल दिसून आलं। बरोबर आहे बब्बू, एकूणच असं म्हणता येईल की एक विषारी नाग त्या शूज मध्ये जाऊन बसलेला होता आणि आपल्यापैकी कोणाच्याही सोबत जर असा प्रसंग घडला तर नेमकं काय होईल, किती घाबरगुंडी उडेल, हा विचार करण्याचा मुद्दा आहे। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।